कैद्यांना सुधारण्यासाठी पुस्तकांची मदत. पुस्तके ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासना होण्यासाठी पुस्तकांची मदत होईल, असे मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू केले आहे. याचे उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी या ई-ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मकदृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडवून येण्यासाठी उपयोग करावा. ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कारागृहातील बंद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आदी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्त्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5,000 पर्यंत पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झाली आहे. ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाचा बंद्यांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा. या हेतूने कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील कैद्यांना ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून PDF स्वरूपातील पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी उप-अधीक्षक D. डाबेराव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी के. भवर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि बंदी उपस्थित होते. ई-ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील 950 ई-पुस्तके उपलब्ध केलेली आहे. मागणीनुसार ई-पुस्तके बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचे अधीक्षक भोसले यांनी यावेळी सांगितले. उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई-लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई-लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे. खरं तर ई-लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे, वेगळी आहे. कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते, परंतु जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे. आज आमच्याकडे 20 कम्प्युटर आहेत, ज्याच्यावर आम्ही बंद्यांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं, त्यांना हवी ती कथा, कादंबरी, मग त्यांना रुची असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला, वैज्ञानिक, ऐतिहासिक, त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना PDF स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल. की कोण याचा फायदा घेऊ शकतो? क्रायटेरिया ठेवलेली आहे का? कोण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो? नाही, क्रायटेरिया असं कुठलंच नाही. कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते. पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील. सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे. असं कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही. सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात.